जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलाच नवीन युट्यूब चॅनल टिक्कर मराठी सरळ सेवा भरती। तर ह्याच्यावर आपण बीएमसी साठी अति महत्त्वपूर्ण म्हणजे लिपिक पदासाठी कार्यकारी सहाय्यक पदासाठी महत्त्वपूर्ण विजेता सिरीज चालू केलेली आहे। स्पेशल 60 डेज ची सिरीज आहे। आजचा आपला 25वा सिरीज आहे, म्हणजे एक पाव भाग आपला संपला। आय होप की आतापर्यंत सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल की सिलेबस नक्की काय आहे लिपिक पदासाठी। चालू करूयात प्रश्न। सगळ्यांना गुड मॉर्निंग। आपलं लेक्चर आवडत असेल लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे सेशनची लिंक शेअर करा। चला, आजच्या सेशन मधला आपला पहिला प्रश्न काय आहे? प्रश्न, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? म्हणजे तिथं काय विचारले आपल्याला इनडायरेक्टली, तर राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव विचारलेलं आहे। काय आहे यांचं टोपण नाव? गोविंदाग्रज, अनिल, केशवसूत, बालकवी। चारही एक्झामला विचारून झालेले आहेत। केशवसूत, केशव कुमार यांच्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका। बालकवी प्रत्येकाला माहिती, त्र्यंबक बापूजी ठोंबरे। उरले अनिल आणि गोविंदाग्रज। तर पर्याय कुठला योग्य आहे? गोविंदाग्रज कोणाचं टोपण नाव आहे? राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे। पर्याय पहिला योग्य। सेशनची लिंक शेअर केली आहे का? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायची होती, झाली करून? चला बरं पटापट, खूप महत्वाचं आहे। तुम्हाला जसा याचा फायदा होतो तसा बाकीच्यांनाही झालाच पाहिजे। पुढचा प्रश्न, धवल कीर्ती हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? धवल कीर्ती अव्ययीभाव समास, द्वंद्व समास, द्विगु समास, कर्मधारय समास। अव्ययीभाव म्हणजे पहिलं पद उपसर्ग आहे का? पहिलं पद प्रधान नाहीये। द्वंद्व समास म्हणजे धवल आणि कीर्ती होईल का? धवन किंवा कीर्ती होईल? नाही होणार, नाही होणार, बरोबर। द्विगु समास पहिलं पद संख्या दिसते, धवल म्हणजे कुठली संख्या आहे? नाही, असंही उत्तर निघते। पर्याय कुठला योग्य? कर्मधारेय समास। काय कर्मधारय या समासामध्ये काय असतं? तर दिलेली दोन्ही पदे काय असतात? विग्रह करताना दोन्ही पदे काय असतात? दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत, प्रधान नसतात, प्रथमा विभक्तीत असतात। धवल कीर्ती, धवल अशी कीर्ती। ओके, पर्याय कुठला योग्य आला मग? पर्याय चौथाच योग्य। पुढचा प्रश्न, प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा। प्रतिदिन, आता हे तुमचं तोंडपाठच झालं असेल, जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा मी सांगते। आ, यथा, प्रति हे काय आहेत? संस्कृत मधून घेतलेले उपसर्ग आहेत, एक्झामला विचारलं जातं। ठीक आहे, प्रति या शब्दाचा समास कोणता आहे? तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, द्वंद्व समास, अव्ययीभाव समास। कुठला पर्याय योग्य येईल? प्रतिदिन म्हणजे याचा विग्रह काय होतो? प्रतिदिनचा विग्रह प्रत्येक दिवशी। प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी। प्रथम पद प्रधान, अव्ययीभाव समास। पर्याय चौथाच योग्य। ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखा। मीनाने खाऊ खाल्ला असेल, अपूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ। काय येईल इथे? कुठला काळ? संयुक्त क्रियापदे, खाल्ला असेल हे क्रियापद आहे ना पूर्ण आपलं, मग हे काय आहे? आपलं संयुक्त क्रियापद आहे। संयुक्त क्रियापदामध्ये काय काय असतं? धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद असतं। धातू आहे खा, त्याला प्रत्यय लागला, धातू साधित प्लस सहाय्यक, सहाय्यक क्रियापदावरून मुख्य प्रकार ओळखतो आपण, आणि धातू साधितावरून उपप्रकार ओळखतो। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, खाल्ला असेल, असेल म्हणजे भविष्यकाळ, खाल्ला म्हणजे पूर्ण झालाय खाऊन। मीनाची खाऊ खाण्याची क्रिया भविष्यात पूर्ण झाल्याचा बोध होतो, म्हणून पर्याय कुठला योग्य? पूर्ण भविष्य काळ। पर्याय चौथाच योग्य। जाऊयात पुढे। चला, पुढील पैकी कोणता शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? वरिष्ठ व्यक्ती म्हणजे उंच पदावरचा व्यक्ती, मग त्याच्या विरुद्धार्थी काय येईल?
ज्युनियर लेवलचा म्हणजे लहान भाऊ तुम्ही म्हणू शकता, किंवा ऑफिस मधलं, जॉबच्या ठिकाणचा सगळ्यात छोटा ज्युनियर, किंवा घरातले पण सगळ्यात छोटे. त्यांना काय म्हणणार आपण? लग्नपत्रिकेत नावं असतात बघा, डॅश 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 डॅश, यांची कनिष्ठ कन्या किंवा यांचा कनिष्ठ सुपुत्र म्हणजे छोटा मुलगा किंवा छोटा भाऊ. ठीक, सॉरी, छोटा मुलगा किंवा छोटी मुलगी. संतुष्ट, कनिष्ठ, एकनिष्ठ, श्रेष्ठ. वरिष्ठला विरुद्धार्थी काय येणार? कनिष्ठ. पर्याय दुसराच योग्य. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सून या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? सूनचं अनेक वचन, एक असेल तर सून, एकापेक्षा जास्त असेल तर ओळखा. तोपर्यंत ज्यांना सेशन आवडते त्यांनी एकदा लाईक करून घ्या बरं. चला फास्ट मध्ये. सून, ऍक्च्युली स ला पहिला उकार असतो, सूनला पहिला उकार, पण जेव्हा त्याचं अनेक वचन होतं स ला दुसरा उकार येतो. म्हणजे पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथा योग्य. ठीक आहे, चला पुढे. कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो, या वाक्यातील भाववाचक नाम कोणते आहे? उदारता, शौर्य, कर्ण, अभिमन्यू. कर्ण, शौर्य, आनंद, अभिमन्यू. ओळखा काय येईल बरोबर. कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो. मनाला आनंद होतो, आनंद हे मुळात मूळ जात भाववाचक नामाचीच आहे, पण या भाववाचक नामाचा आपण कधी कधी विशेष नाम म्हणून वापर करतो. ठीक आहे, तर भाववाचक नाम कुठलं याच्यामध्ये? एक मिनिट. उदारता आणि शौर्य, उदारता, शौर्य आणि आनंद हे सुद्धा काय आहेत? तिघही अभिमन्यू विशेष नाम आहे. शौर्य पण इथं तिघ दिलेली नाही, इथे आनंद दिलाय पण अभिमन्यू हे विशेष नाम दिलंय, त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य येणार आपला? पर्याय पहिलाच योग्य. कळतंय? जाऊया पुढे. पांढरपेशा या शब्दातून काय अर्थ सूचित होतो? पांढरपेशा म्हणजे काय? समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला, पांढऱ्या रंगाचा, अरुंद वाट आणि सुना. काय येईल बरोबर? पांढरपेशा व्यक्ती म्हणजे काय? तर पांढरपेशा म्हणजे समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला व्यक्ती. काय? समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला व्यक्ती म्हणजे पांढरपेशा. पर्याय पहिला योग्य. पुढचा प्रश्न. खालीलपैकी विधानार्थी वाक्य निवडा. सलमानला कोणी कळवले होते का? अपर्णा 17 नंबरच्या बसने घरी जाते. वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवा. ऐक मी काय सांगतो ते. विधानार्थी वाक्य म्हणजे आपल्याला साधं वाक्य निवडायचंय. साधं वाक्य म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम आहे ते आहे आपलं साधं वाक्य. ठीक आहे, कुठं आहे मग साधं वाक्य? दिसतंय बघा. ऐक म्हणजे हाक मारल्याचा बोध होतोय. वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवा, इथं काय आहे? वाविवे प्रत्यय आहे म्हणजे विद्यार्थी वाक्य आहे, किंवा ठेवा असं सांगितलं म्हणजे आज्ञा दिल्याचा बोध होतोय. अपर्णा 17 नंबरच्या, इथं तर प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे हे पण येणार नाही. अपर्णा 17 नंबरच्या बसने घरी जाते, वाक्याच्या शेवटी काय आहे? पूर्ण विराम आहे. मग इथं आपल्याला दिसतंय की हे साधं सरळ सोपं वाक्य आहे, म्हणजे हे वाक्य काय झालं आपलं? विधानार्थी. वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवा ही आज्ञा दिल्याचा, विद्यार्थी नसून काय आहे? आज्ञा दिल्याचा बोध होतो. कारण ठेवा, ठेव हा पूर्ण धातू आहे, फक्त ठे धातू नाहीये, ठेवा आहे ना. ठीक आहे, चला पर्याय कुठला योग्य आहे आपला? पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला. ओळखलत का सर मला ही प्रसिद्ध कविता कोणत्या कवीची आहे? मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, शांता शेळके आणि इंदिरा संत. एकदम तोंडपाठ असायला पाहिजे, उलट ही कविता सगळ्यांची असेलच, हो ना? कोणाची आहे?
काय आहे कविता? ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसल्यानंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. पुढचं काय मी सांगत नाही, मोठी कविता आहे, सगळ्यांची तोंडपाठ असेल आय थिंक. ठीक आहे, कवितेचं नाव आठवतंय का कोणाला? कवितेचं नाव आहे कणा. ठीक आहे, एकदा वाचा नसेल आठवत तर, खूप भारी कविता आहे. ठीक आहे, तर कोणाची आहे ही? तर पुन्हा एकदा आपले कोण? विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांचं टोपण नाव इथं दिलेलं आहे कुसुमाग्रज. ठीक आहे, पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. जाऊयात पुढे. खालील वाक्यातील कर्म शोधा. त्याने गळ्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत वर ओढला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कर्म ओळखायचंय. मफलर ओढला त्याने नाका गळ्याभोवती. कुठला पर्याय योग्य? काय येईल बरोबर? बघा, कर्ता कोण आहे ते आधी ओळखायचं, त्याच्यानंतर कर्म ओळखायला जायचंय. ठीक आहे, कर्ता कोण आहे? त्याने गळ्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत वर ओढला. कर्ता कसा ओळखायचा? ओढ धातू, ओढणारा कोण? तो. त्याने म्हणजे तो झाला आपला कर्ता. हा, आणि ओढण्याची क्रिया कोणावर झाली? ओढला तो काय, असा प्रश्न विचारल्यावर कर्म भेटतं. ओढला तो काय? मफलर. आपल्या गावाकडे काय म्हणतात याला? हा, मखमल म्हणतात. ते थंडीमध्ये वापरतात, गळ्यात घालायला किंवा कानाला बांधतात वगैरे. हा, मफलर हे काय झालं मग? आपलं कर्म झालं. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय, वेळात वेळ काढून तुमच्यासाठी रेकॉर्ड करून अपलोड करतोय, जेणेकरून तुमचा अभ्यास चांगला व्हावा, तुम्हाला समजावं की कशा पद्धतीने पेपर पॅटर्न आहे आपल्या लिपिक पदाचा. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि ज्यांना आवडते त्यांनी लाईक करून घ्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी एक वचन व अनेक वचन सारखेच असणारा पर्याय कोणता? असा कुठला शब्द आहे की त्याचं एक वचन पण तेच राहतं, अनेक वचन पण तेच राहतं? कोण आहे? माणूस, भाकरी, बी, लाडू. हे सगळे एक वचनी शब्द दिलेत. अनेक वचनी शब्द कोणाचा सारखाच राहतो तो ओळखायचा आहे. एक असेल तर माणूस, एकापेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणणार? माणसे. एक असेल तर भाकरी, एकापेक्षा जास्त असेल तर ई कारांताचं अनेक वचन या कारांत होतं. अकारांताचं अनेक वचन ए कारांत होतं. एक असेल तर बी, एकापेक्षा जास्त असेल तर दीर्घ वेलांटीची ह्रस्व वेलांटी होते. एक असेल तर लाडू, 4 डझन असू दे, 5 डझन असू दे, कितीही असू दे, लाडूचं अनेक वचन लाडूच राहतं. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य आला आपला इथे? पर्याय चौथा. लाडू हा शब्द कुठल्याही वचनामध्ये बदलत नाही. पुढचा प्रश्न, पुढील पैकी द्वंद्व समासाचे उदाहरण शोधा. द्वंद्व समास कुठला आहे? गैरहजर, राम लक्ष्मण, त्रिभुवन, पंचवटी. काय येईल बरोबर? बघा आता, द्वंद्व समास ओळखायचा आहे म्हणजेच काय? द्वंद्व समास म्हणजे दिलेली दोन्ही पदे प्रधान. काय सांगितलंय? दिलेली दोन्ही पदे प्रधान. बघा मग कुठे दिसतंय? गैरहजर म्हणजेच काय? हजेरी शिवाय प्रथम पद प्रधान आहे, उपसर्ग रूपी आहे, म्हणजे हा काय झाला? आपला अव्ययी भाव समास झाला. राम लक्ष्मण, दिलेली दोन्ही पदे प्रधान आहे. इथं रामावरून लक्ष्मणांचा बोध होत नाही आणि लक्ष्मणवरून रामांचा बोध होत नाही. दोघही महत्वाचे आहेत, दोन्ही शब्द प्रधान आहेत. विग्रह करताना आपण काय वापरणार? राम आणि लक्ष्मण. म्हणजे कुठला समास झाला हा? आणि अविकारी शब्द मध्ये वापरलाय म्हणून इतरेतर द्वंद्व समास झाला. पर्याय कुठला? इथंच उत्तर आलं. त्रिभुवन, 3 भुवनांचा समुदाय, पंचवटी 5 वडांचा समुदाय. हे दोघही आपले काय आहेत? द्विगु समासाची उदाहरणं आहेत. आणि पहिला आहे आपला अव्ययीभाव समास. ठीक आहे, अव्ययीभाव समास. मग इथे पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न, पुढील पैकी भावे प्रयोगाचे उदाहरण शोधा. भावे प्रयोग कोणता आहे? इथं जो असेल त्याला प्रत्यय, त्याला म्हणतात भावे प्रयोग. मग कोण आहे? हार्दिक गाणे गातो, सभेत चहा देण्यात आला, पालकांनी मुलांना सांभाळावे, सर्वांना प्रसाद दिला जाईल. खूप सोपं आहे. आता भावे प्रयोग एक ट्रिक आहे आपल्याकडे. काय ट्रिक आहे भावे प्रयोगाची? तर भावे प्रयोग म्हणजे जो असेल त्याला प्रत्यय. ठीक आहे, जो असेल म्हणजेच कोण रे?
भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म कोणीच महत्वाचं नसतं. ठीक आहे, कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय असतो. ही आपली ट्रिक आहे. काय? भावे प्रयोग ओळखायची. बघा बरं, मग कुठे दिसतंय तुम्हाला? हार्दिक गाणं गातो. गाणारा कोण? गातो मध्ये धातू आहे गा. गाणारा कोण? हार्दिक. हार्दिक झाला आपला कर्ता. कर्ता म्हणजे वाक्यातील क्रिया करणारा. त्याच्यानंतर गायले ते काय? गाणे. गाणे झालं आपलं कर्म. वाक्यात आपल्याला कर्ता पण दिसतोय, कर्म पण दिसतंय. दोघांनाही प्रत्यय नाहीये म्हणजे हा भावे प्रयोग येणार नाही, कारण आपली ट्रिकच आहे भावे प्रयोग म्हणजे जे असेल त्याला प्रत्यय. त्याच्यानंतर आहे सभेत चहा देण्यात आला. देण्यात आला हे पूर्ण क्रियापद आहे. देणारे कोण? दिलेलं नाही, पण जो कोणी येईल त्याला कडून प्रत्यय असेल. काय? कर्त्याला कडून प्रत्यय. पालकांनी मुलांना सांभाळावे. कर्त्याला कडून प्रत्यय म्हणजे नवीन कर्मणी प्रयोग. पालकांनी मुलांना सांभाळावे. सांभाळणारे कोण? पालक. पालक झाला कर्ता. सांभाळले ते कुणाला? मुलांना. मूल झाला आपलं कर्म. कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय. वाक्य भूतकाळी दिसतंय. इथंच उत्तर निघालं. सर्वांना प्रसाद दिला जाईल. देणारे कोण? दिलंच नाहीये. दिला तो काय? प्रसाद कर्म. दिला तो काय? चहा कर्म. पण कर्ता दोन्हीकडे पण दिलेला नाहीये. दोन्हीकडे पण काय येईल मग? जो कोणी कर्ता येईल त्या कर्त्याला कडून प्रत्यय लागेल म्हणजे नवीन कर्मणी. मग उत्तर कुठलं बरोबर आपलं भावे प्रयोगाचं? भावे प्रयोगाचं कुठलं उत्तर बरोबर? पर्याय तिसरा बरोबर. पुढचा प्रश्न, क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यावर येणारं उत्तर काय असतं? सॉरी, म्हणजे डॅश डॅश असतं. काय काय सेम होईल तर कन्फ्युज व्हायला. काय येईल? विशेषण, नाम, क्रियाविशेषण, कर्ता. क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यावर काय भेटतं आपल्याला? ठीक आहे, आता इथं आपल्याला पर्यायावरून जरा वाटतंय की काहीतरी वेगळं. ठीक आहे, एखादं उदाहरण घेऊया ना आपण ओळखण्यासाठी. मधु लाडू खातो. नॉर्मल जे नेहमी विचारलं जातं. मधु लाडू खातो हे वाक्य आहे आपलं. ठीक आहे, खा धातू आहे. खाणारा कोण? कोण असा प्रश्न विचारल्यावर आपल्याला कर्ता भेटतो. पण इथं सांगितलंय काय ने प्रश्न विचारा. काय सांगितलंय? काय ने प्रश्न विचारला. म्हणून काय येईल बघा आता? काय ने प्रश्न विचारा बरं क्रियापदाला. खाल्लं ते काय? खाल्लं ते काय म्हणजे काय खाल्लंय? लाडू. मग लाडू काय झालं आपलं? कर्म झालं. ठीक आहे, मग आता इथं कर्म तर पर्यायामध्ये दिलेलंच नाहीये. मग आपण काय करायचं? एक मिनिट. हा, कर्म तर दिलेलंच नाहीये. मग कर्म हे नेहमी नाम असतं. ओके, त्यामुळे पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न. कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. ठीक आहे, आणि असेच नवनवीन प्रश्न तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतोय. त्यामुळे सेशन तुम्हाला खरंच आवडतंय हे आम्हालाही जाणवतंय. मग लाईक करायला कशाला कंजूसपणा करतायत? आणि शेअर तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की आपले लेक्चर्स चालू झालेले आहेत इकडे. ठीक आहे, भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत असेच आपले लेक्चर पाहत राहा. ठीक आहे, चला अभ्यास करत राहा. काही अडलं तर मला बिंदास विचारा. फाईल एक्सपोर्ट केलेली आहे मी ही. ठीक आहे, अशीच्या अशी हाताने लिहून दिलेलं स्पष्टीकरण लिहून दिलेली फाईल तुम्हाला ऍप मध्ये फ्री मध्ये भेटतेय. त्यामुळे प्ले स्टोअरला जाऊन टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा. फ्री पीडीएफ फोल्डर मध्ये तुम्हाला या सगळ्या एक्सपोर्ट केलेल्या पीडीएफ भेटून जातील. ओके, भेटूयात पुढच्या सेशन पर्यंत. ऑल दी व्हेरी बेस्ट.